सो हाय गाईज. तर आपण आज चाललेलो बाळूमाची मेंढर राखायला. तर आपण आलेलो पंढरपूर चंद्रभागेच्या तिरी. तर तुम्हाला चंद्रभागाही धावतोय पाहू शकता. बघू शकता तुम्ही चंद्रभागेचं दर्शन. पैसा आला इकडे फोटो घे सगळ्यांचं. तर बघू शकता इथं मंदिरं वगैरे भरपूर आहेत. लोकसंख्या बघू शकता. आता आषाढी वारी एकादशी असल्यामुळे इथं भरपूर खूप प्रमाणात गर्दी आहे. आणि ही ब्लॉग मध्ये आलो मी. बाळूमाची मेंढकी. हा, बाळूमाची मेंढी माऊलीची शेवकरी आहे तिथं. अरे मला बी घ्या रे ब्लॉग मध्ये. तर आम्ही 11 जण आहे बघा. बाळूमाच्या मेंढी सेवेसाठी आम्ही चाललेलो आहे पंढरपूर इथे. पंढरपूर येते नाही. पंढरपूर पंढरपूरला झालो. मग कुठं आहे? चंद्रभागेच्या तीरावरती आम्ही आलेलो इथं. आता तो आपला दोस्त आहे बघा. बाय बाय. अरे माणसं तिथं बसायला लागली काय? ओडिसा पोरा मुलीकडे आणली त्यांची 13-14 माणसं आहेत. तिथले बोलावलेली माणसं. त्या माणसाला मी बघतोय काय बोलावा इकडे म्हणतोय माणसाला. सो हाय गाईज. तर आपण चाललोय मंदिराकडे. तर तुम्ही बघू शकता तिथं मंदिर आहे आणि खूप गर्दी आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आहे. बघू शकता तिथं मंदिर आहे. अरे झाली का नाही खरेदी? बघू शकता इथं संत नामदेव महाद्वार आहे आणि इथं संत चोखोबा मेळावा समाधीनी इथं आहे. बघू शकता समाधी. आणि आपण आता आत मंदिरमध्ये प्रवेश करणार आहोत. तर तुम्हाला आत मंदिरमध्ये प्रवेश दावणार आहे. एवढ्या गर्दीतून बघू शकता इथं आतमध्ये खूप गर्दी. नंबर लागलेत आज जायला. तर आपण काय आज जाणार नाहीये. तिथून बाहेरूनच दर्शन आपण घेणार आहे. तर हाय गाईज, आपली शेवटी बाळूमाच्या 17 नंबर पालखीपाशी आपली एंट्री झालेली आहे. आपण आता तुम्हाला इथलं देवाचं दर्शन दाखवतो बघा. पालखी तर तुम्ही बघू शकता.